हॅलो तसेच जितेंद्र भगत कुठं साहेब असतील तर या लवकर लवकर तुमचं सुद्धा नक्कीच सर स्वागत केलं जाईल. जितेंद्र भगत साहेब खोपटा या लवकर लवकर. दरम्यान स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रणित 9 सेकंड वरती फलंदाज असेल बंटी. गोलंदाजी श्रीगणेशा करण्यासाठी अगदी गावदेवी केळवणे संघाकडून गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती द स्पीड गन ऑफ गावदेवी केळवणे टेनिस क्रिकेट हरेश पाटील गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांकडून दाद घेतली आहे खेळाडू प्रणित यानं. चौथी लढत चौथा सामना आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतोय. फील्ड पोझिशन पाहिली यष्टांच्या पाठीमागे विशाल म्हात्रे अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये निश्चितच हॅलो नितीन मात्र गोवटने जर आपण कुठे असाल तर आपले साथीदार आपली वाट पाहतात गाडीजवळ. नितीन मात्र गोवटने सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हरेश पाटील याचा प्रणियाचा निश्चित बॅटची कडा घेतली यष्टांच्या पाठीमागे विशाल म्हात्रे कोणती चूक करत नाहीये. पहिला आद्रा बसतोय. अगदी मोठं टार्गेट उभं करावं लागेल. पुढचा चेंडू हा चेंडू अगदी खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमारेषा लगत विश्वजित पाटील चेंडूवरती झडप घालतोय. चेंडू उचलून फेकतोय तोपर्यंत एक आणि एकच धाव मिळते. फलंदाज ऋतिक केला एक धावने श्री गणेशा केलाय. स्कोर कार्ड ओपन केलं जातंय दोन संघाचं. पण मी थांबेन थोडस. मगाशी जो सामना चालू झाला होता त्याच्यामध्ये आकाश यांनी 3 विकेट घेतले होते. त्याला 3000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं होतं. तर आकाश पाटील जर कुठे आपण असाल तर त्वरित आमच्याकडे यायचं आहे आणि आपलं 3000चं पारितोषिक घेऊन जायचं आहे. धन्यवाद. तर निश्चितच आकाश पाटील यांच्यासाठी ही सूचना ही माहिती होती. मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा बंट्याने खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये विश्वजित पाटील पुन्हा एकदा येताना दिसतोय. एक धाव मिळते पुन्हा एकदा बंटी याला एक धावने. एक धावने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय. 2च्या घरात एकेरी 2 धावने मात्र निश्चितच धावफलक हलता ठेवला जातोय. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू पडल्यानंतर गुडलेस पाडून उचली घेतली पंचांकडून अशा नजरेनं पाहिलंय ऋतिक यानं. मात्र पंच म्हणतात की हा चेंडू मात्र चांगला एकदम फेकलाय गोलंदाज हरेश यानं. अमोल चेंडू झाली सांगता. अमोल वर्तक आपण जर कुठे असाल तर त्वरित आपली गाडीजवळ वाट पाहतायत विनायक म्हात्रे साहेब. त्याच्यानंतर महाराष्ट्र केक केलवणे शॉपचे सर्वेसर्वा स्वप्नील म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरून असंच व्हायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. हा मात्र चौकार पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे सिद्धेश पाटील होता आणि चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. ऋतिक आपण म्हणजे अगदी 3ऱ्या क्रमांकावरती आला होता. पहिली एक धाव त्याने मध्ये पोलून काढले. त्याचं स्ट्राईक रोटेट करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याने आपले हात खोलले. एक चौकार खिचून काढला. P1चं हे पहिलं षटक. पुढचा चेंडू हा चेंडू अगदी बॅटचं कनेक्शन झालं. चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. येतोय हा पहिला षटकार.
षटकाची झाली समाप्ती. 6 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि प्रथम फलंदाजी करताना भोम संघाची धावसंख्या धावफलकातील लागली होती 1 गडी बाद 12. कुठेतरी वाटलं होते पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली, मात्र त्याच्यानंतर बॅकफुटवर ढकलला जाईल का भोम संघ, मग तसं काही पाहायला मिळत नाहीये. ऋतिक याने मात्र काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे. हॅलो, खोपट्या संघाचा क्षितिज मात्र आपण कुठे असेल तर आपण पॅवलिंग कक्षामध्ये यायचं, आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. 13 चेंडूमध्ये तब्बल 25 धावांची धावसंख्या उभारलेली आहे. तर क्षितिज मात्र आपण ताबडतोब येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आणि हा पुरस्कार देण्यात येईल समीर नारंगीकर यांच्या शुभ हस्ते. निश्चितच केलवणे संघाकडून दुसरी स्पीडगन, दुसरा गोलंदाज, दुसरे अस्त्र विश्वजित पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला, विश्वजित ठाकूर अगदी दिगोडे गावचा एक जबरदस्त भेदक गोलंदाज आणि अगदी त्याच्याच नावाला साजेस गोलंदाजी करेल का हा विश्वजित पाटील, केलवणे गावचा एक जबरदस्त गोलंदाज. अगदी ज्या खेळाडूनं गोलंदाज निश्चित क्षेत्राच्या जोरावर मात्र केलवणे टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, आता मात्र एक भेदक गोलंदाज ज्याची ओळख आहे. तयार मात्र पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं समोर फलंदाज पाहायला मिळतोय बंटी. बंटी अद्याप शांत आहे, त्याची बॅट अद्याप तलपलेली नाहीये, मात्र येणार 6 चेंडू पाहायला मिळतील. हा चेंडूला निश्चितच ग्लान्स केलाय, अगदी स्क्वेअर रिजन मध्ये थोडासा फंबल झाला स्वप्नील घरात, मात्र मुकेश यांनी स्वतःला बॅकअप सुद्धा केलं आणि चेंडू फेकून दिला. निश्चितच 1 धाव मिळाली बंटी याला. एक दोन संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 7 चेंडू, अगदी पहिलं षटक आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील 1 चेंडू. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 13च्या घरात 1 गडी बाद 13. प्रणयला आपण तंबूमध्ये विसाव घेताना बघू शकाल, थोडासा स्वस्तात परतला. प्रेक्षक वर्ग थोडीशी निराशा झाली, मात्र त्याच्यानंतर कमबॅक सुद्धा करण्यात आली आहे ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, हा चेंडू अगदी पायाची बोटं चेचून करणार चेंडू, थोडीशी हलकीशी अपील करण्यात आली आहे. पंचांकडे अशा पद्धतीने पाहिलं जातंय, दडपण टाकलं जातं पंचांवरती, मात्र पंच स्थिर आपल्या निर्णयावरती सांगतात की हा मात्र खेळाडू बॅट आणि बॉल कोणतंही समीकरण जुळलेलं नाहीये. चेंडू झालाय निर्धाव. काय जबरदस्त कमबॅक विश्वजित पाटीलच्या माध्यमातून. गोवटने टुर्नामेंटमध्ये ऐन मोक्याच्या क्षणी अगदी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त भेदक गोलंदाजी केली होती, तोच विश्वजित पाटील अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून ते मात्र गोलंदाजी करताना दिसतोय स्वतःच्या होम ग्राउंडवरती. हा चेंडू पुन्हा एकदा बॅट झालाय का, डायरेक्ट हिट झाली असल्या अडचणीत सापडला असता बंटी, मात्र नाहीये. सुरक्षित आपल्या घरामध्ये लेग बायच्या स्वरूपात मात्र मिळते ही 1 धाव. अवंत स्वरूपाचे 1 धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये निश्चितच ते नोंद होताना दिसतंय. 1 धावेने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 14च्या घरात. 1 गडी बाद 14. संत शांत असं क्रिकेट आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, अगदी भेजक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कंचू स्वरूपाची गोलंदाजी, काय जबरदस्त टप्प्यावरती चेंडू फेकताना दिसतोय गोलंदाज विश्वजित पाटील. पुढचा चेंडू, टप्पामध्ये चेंडू पडला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा उचली घेतली, अगदी परफ्यूम डिलिव्हरी. बंट्याच्या नाकाला स्पर्श करून जाणार हा चेंडू विश्वजित निश्चित विशाल म्हात्रे यांच्या हातामध्ये विसावला. कोणती चूक करत नाही विशाल म्हात्रे. निर्धाव चेंडू झाले सांगता. आता मात्र या षटकातील 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. 4 चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू बॅटला ब्रश झाला पुन्हा एकदा, पर अक्षय ठाकूर पाहायला मिळतोय. अगदी फाईन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अक्षय ठाकूरच्या माध्यमातून. क्विक हँड, अगदी हातामध्ये चेंडू विसावला आणि फेकला सुद्धा गेला, कोणती धाव मिळणार नाही. शेवटचा चेंडू येणं बाकी दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितो डेव्हिड 11 गावदेव केलवणे विपक्ष चिरनेर भौम असा हा मात्र विद्यमान सामना मैदानामध्ये रंगताना दिसतोय. फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा चेंडू आणि यश त्यांच्या समोर पकडला गेलाय. बंटी याच्या पारीचा झाला अंत. दुसरा आद्रा बसतोय भोम संघाला. बंटी बॅक टू द डगआउट. गुणवत्तावान खेळाडू, गुणवत्ता ठासून भरली या खेळाडूमध्ये मात्र ती गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे, कारण आपला संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 12 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये विचार केला विश्वजित याने काय जबरदस्त भेदक गोलंदाजी केली. वेगावर स्वरून भन्नाट वेगाने चेंडू फेकले आणि त्याच्यानंतर फक्त धावा खर्च केल्या 2 आणि 1 गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळालंय. काय जबरदस्त गोलंदाजी. मात्र तिसरं षटक घेऊन कोण येते बघा. पुन्हा एकदा गावदेवी केलवणे टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न हरीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती येताना दिसतोय.
एक जबरदस्त गोलंदाज, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू की ज्याच्या नावाने मात्र हा संघ ओळखला जातोय. आपण जर विचार केला टेनिस क्रिकेटचा तर अगोदरच्या सत्रामध्ये निश्चितच अशोक थली, त्याच्यानंतर विशाल म्हात्रे, बंटी म्हात्रे आणि आता मात्र ते पदभार सांभाळताना हरीश पटेल आपण पाहू शकता. त्यांच्यानंतर सुद्धा निश्चितच आर्यन माली पाहायला मिळेल, नितीन ठाकूर असतील, त्याच्यानंतर बेटा असेल, पियुष माली असेल. हे निश्चितच हरीश पाटील याच्यानंतर कुठेतरी पदभार सांभाळतील गावदेवी केलवणे टेनिस क्रिकेट, ज्याच्यातील मात्र शंका नाही आहे. तर मात्र आपल्या गोलंदाज साजेसं क्षेत्र सजवताना दिसतो गोलंदाज हरीश पाटील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. P2चं षटक सुद्धा संपलंय. आता मात्र फील्ड डिस्ट्रिब्युशन 5 खेळाडू सीमारेषे लगत सजवण्यात आलेत. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये सूरज माली उर्फ डाल्याला पाहू शकता. त्याच्यानंतर गल्ली पॉइंट रिजन मध्ये रोशन पाटील, स्वप्नील घरतेला आपण पाहू शकता. अगदी फाईन लेग रिजन मध्ये निश्चित फील्ड साठी आहे. त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये विशाल म्हात्रे, अगदी आमच्या गलियन पॉइंट रिजन मध्ये निश्चितच पाहू शकता नितीन ठाकूर असणार आहे. तर विनंती असेल पुन्हा एकदा मी विनंती करतोय महाराष्ट्र केक केलवणे स्वप्नील म्हात्रे आमचे परम मित्र असतील, त्यांचा देखील शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. एक जबरदस्त गोड व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि आमचे परम मित्र समीर कोल्हे यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मान केला जातो. हा चेंडू उंची जास्त लांबी कमी, हरेश पाटील जेलच्या खाली आणि आता मात्र हा तिसरा आधा बसतोय. ऋतिक पाटील बाद होणार नवीन फलंदाज. या दरम्यान स्वप्नील म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान करून घ्यावायचा आहे. महाराष्ट्र केक तर डेव्हिड इलेव्हन गावदेवी केलवणे आणि जय हनुमान भोब या संघातून जो संघ विजय होईल आणि जो सामन्यावरचा पुरस्कार पटकावेल त्या खेळाडूला मात्र स्वप्नील म्हात्रे महाराष्ट्र केकचे ओनर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर मात्र ऋतिकाची जागा म्हणून नवीन फलंदाज जाताना दिसतोय स्वप्नील पाटील. स्वप्नील हा सुद्धा गुणवत्तावान खेळाडू आहे, मात्र आता आपला संघ अडचणीत सापडलाय. एक मोठ्या धावसंख्येकडे निश्चित वाटचाल करावी लागेल, एक चांगल्या भागीदारीची गरज असणार आहे. मात्र स्वप्नील हे करेल का, कारण त्याच्या समेत असलेला धर्मेंद्र हा सुद्धा नवीन नौका असा फलंदाज. तर निश्चितच स्वप्नीलला सुवर्ण संधी असेल. अगदी कोबीर होता या काळोख्या रात्रीमध्ये प्रचंड प्रसन्न झाली आहे. 2 चेंडू 2 षटकार खेचले तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील फॅन, 1000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील फॅन कडून देण्यात येईल. हा मात्र चांगलं क्षेत्र सीमाशर्क चेंडू अडवला जातोय. अगदी 2 धावा अडवल्यात अमर पाटील यांच्या माध्यमातून. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, अगदी चित्याच्या चपल्या चेंडूवर झडप घातली आणि चेंडू फेकून सुद्धा दिला आतमध्ये. चांगला बॅकअप स्वप्नील गरजेच्या माध्यमातून 2 चेंडू निश्चित 2 धावांवरती समाधान मानावं लागलंय आणि 2 धावांनी संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 16च्या घरात. मी मगाशी म्हटलं गावदेवी केलवणे संघासमोर खेळायचं म्हटलं तर 60 ते 65 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा गुडलेस पण उचली घेतली. चेंडू अगदी जमिनीला झेल झालाय दान. थोडेसे खराब क्षेत्ररक्षण आणि खराब स्टंपिंग सुद्धा पाहायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गावदेवी केलवणे संघाकडून. चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं होतं. स्वप्नील मात्र स्वप्नील घरात धावला होता, मात्र नाही खराब कॉलिंग पाहायला मिळाले नाही. 2 धावा मात्र पळून काढल्यात या दरम्यान. या 2 धावने संघ आता मध्ये जाऊन पोहोचतोय 18च्या घरात. खरं तर गरज नव्हती अजयला पळण्याची, कारण स्वप्नील घरत सुद्धा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, तो सुद्धा झेल पकडू शकत होता. मात्र अजय घरत त्यांनी स्वतःला झोकून दिलं त्या झेल मागे आणि तो मात्र नुकसान सुद्धा पाहायला मिळतोय. तर आता मात्र स्वप्नील या जीवनाचा कितपत फायदा उचलतोय, कारण 2 षटकारांसाठी त्याला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय स्वप्नील फॅन याच्याकडून. या षटकातील अद्याप आपण विचार केला हरेश पाटील याच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 3रं षटक मार्गस्थ. काही जबरदस्त गोलची पाहायला मिळाली, मात्र तेवढी 7 मात्र मिळत नाही हरेश पाटील याला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत तर 4 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पडला तर उचलण्याकरता खालून निघून गेला. निर्धाव चेंडू झाली सांगता. स्वप्नीलच्या आणखी एक सुवर्ण संधी. तुम्ही जर 20 धावा जरी वैयक्तिक जमवल्यात तरी तुमच्यासाठी अजून 1000 रुपयाची देणगी निश्चितच पारितोषिक मिळणार आहे. तर चला बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. हरीश तयार, गोलची ट्रॅक वरती.
हा चेंडू बॅटची काढा घेतली अजय घर त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. हा चौथा आदरा बसतोय भूम संघाला. अगदी दयनीय अवस्था करून ठेवली आहे भूम संघाची. कारण ज्या प्रकारची खोलवर फलंदाजी आहे ना ती फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. एकापेक्षा एक चांगले फलंदाज भरणा असलेला भूम संघ ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो त्याच फलंदाजी होताना दिसत नाहीये. मात्र दाद द्यावी लागेल गोलंदाजांची. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली थोडासा खर्चिक ठरला होता हरेश पाटील. मात्र काय तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना दिसतोय. आणि कोणतरी म्हटलंय की कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. काय जबरदस्त कमबॅक हरेश पाटील याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करून एक गडी सुद्धा बाद केला होता. मात्र तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला फक्त 4 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू फेकलेत आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळालंय. काय कंजूस स्वरूपाची गोलंदाजी. पुढचा चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडासा फंबल झाला. बाईच्या स्वरूपात चेंडू सीमारच्या बाहेर जातोय का. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. हा येतोय नशिबाचा चौकार. अजय घरत त्याच्या हातामध्ये चेंडू निसट आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये सीमारच्या बाहेर. चौकाराने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 22च्या घरात 4 गडी बाद 22 अशी धावसंख्या धावबळकटी लागली आहे. बंटी पाटील, प्रणित नारंगीकर, त्याच्यानंतर ऋतिक पाटील आणि स्वप्नील याला मात्र आपण डगॉडमध्ये विसाव घेताना बघू शकाल. अगदी चांगली स्टारकास्ट भूम संघाची. मात्र आज सबसेल अपयशी ठरले असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मात्र क्रीजवरती असलेला धर्मेंद्र म्हात्रे हा सुद्धा एक जबरदस्त नामवंत फलंदाज आणि त्या फलंदाजी गरज आहे. कारण शेवटचा जर आपण 2 षटकांचा विचार केला थोडेसे ढल गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण प्रत्येक संघामध्ये पहिले जे 2 गोलंदाज असतात ते मात्र चांगले गोलंदाजी करतात आणि त्याच्यानंतर पुढचे जे 2 गोलंदाज असतात ते थोडे मात्र कुठेतरी ढल गोलंदाजी वापरले जात आहेत. मात्र गावदेवी केलवणी संघाकडून पुन्हा एकदा आणखी एक स्पीड गन. ज्या खेळाडूंना अगदी कमीत कमी वयामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपलं नाव मात्र गावदेवी केलवणी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कोरलंय. नितीन ठाकूर या खेळाडूमध्ये गुणवत्ता भरपूर आहे. गोलंदाजी चांगली करतोय. मात्र फलंदाजीसाठी आपण पाहिलं असं सूर्यकुमार यादव प्रमाणे निश्चितच अगदी आडवे तिरवे झोपून वगैरे चांगले फटके खेळण्याची ताकद आहे फलंदाजामध्ये. तो खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. मात्र धर्मेंद्र अद्याप एकही चेंडूचा सामना केला नव्हता. आता मात्र पहिला चेंडू फेस करण्यास तयार असणार आहे. 4थं षटक मार्गस्थ. नितीन ठाकूर आणि बॉलिंग ट्रॅक. एक जबरदस्त धारदार गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज, तेच तर्रार वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता असलेला गोलंदाज. पहिला चेंडू पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं टपापता चेंडू भिरकावलाय मिड विकेट रिजन मध्ये. नवसंजीवनी देणारा हा षटकार. गोलंदाजाला धर्मेंद्र मनगडी ताकदी फटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा कुठेतरी गोळीच्या वेगात निघून गेला. यष्टांच्या पाठीमागे विशाल मात्र चांगली कामगिरी बजावताना दिसतोय. कोणती चूक करत नाहीये. चांगली कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला घरापर्यंत. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू सुद्धा फेकलाय आणि निर्धाव चेंडू फेकणं तुमच्या ते वाघाचा कडीज असावं लागतं मित्रांनो. कारण एक षटकार तुम्ही पहिल्या चेंडूवरती खाल्लाय. हा पुन्हा एकदा चेंडू अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्क मध्ये चेंडू पायाचं बोट चेचून करणारा चेंडू पाहायला मिळाला. मात्र शॉर्ट एक्स्ट्रा रिजन मध्ये अजय घरी चेंडू फील्ड करतोय. उचलून फेकतो तो पण एक धाव मिळतं. एक धावने संघ जाऊन पोहोचतोय 29च्या घरात. अद्याप या षटकातील 3 चेंडूचा वाद विकेट शिल्लक. 4थं षटक मार्गस्थ असताना नितीन ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती. आता फक्त स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. नवीन नौकाचा फलंदाज ज्याने 1 चेंडू सामना केलाय नितेश पाटील.
खरं तर गावदेवी केलं टेनिस क्रिकेटचं निश्चितच होम ग्राउंड, होम ग्राउंड निश्चितच खेळताना संघ. हा चेंडू चेंडू पडला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं समीकरण जुळताना दिसत नाहीये आणि निसर्गाचा नियम ते लागवतोय. जिथे मिलन नाहीये तिथे नक्कीच उत्पत्ती नसणार आहे. निर्धाव चेंडू झाली सांगता आणि पुन्हा एकदा या षटकात पाहायला मिळतो दुसरा निर्धाव चेंडू. नितीन ठाकूर, मी मगाशी म्हटलं अगदी वेगवान गोलंदाज, भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. पहिल्या चेंडू षटकार खाल्ला आणि पुढचा चेंडू होती काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. हरेश पाटील झेल खाली जाताना दिसतोय. चांगलं कॉलिंग आणि तेवढाच चांगला झेल सेफ हँड मध्ये. स्वप्न निश्चित नितेशाच्या पाठीचा झाल्यानंतर हा 5वा आद्रा बसतोय. जय हनुमान भोम संघाला. बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. चेंडूला निश्चितच शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरी जमे खेळून काढलाय. लो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय वन बाउंस सीमाच्या बाहेर. चौकार. मुंबईची पावती माझी लाडाची देवणी. मुंबईची पावती माझी लाडाची देवणी. मुंबईची पावती माझी लाडाची. येतोय केलवणे संघाकडून. 33 धावा लागल्या धावपलकावरती. 5 गडी बाद 33. खरं तर एक झेल अजय खरेदीने जमिनात दान केला, त्याच्यानंतर मोठी फटकेबाजी होईल का स्वप्नीलच्याकडून, मात्र तसं काही घडताना दिसलं नाहीये. स्वस्तात परतला आणि त्याच्यानंतर धर्मेंद्रने सामन्याचे सूत्र हाती घेतली. एक षटकार खेचून काढला आणि त्याच्यानंतर आलेला आता मात्र आपण सुमितेला पाहिलं. काय जबरदस्त दर्जेदार फटका, अगदी विराट कोहलीची निश्चितच आठवण करून देणारा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये वन बॉल सीमाच्या बाहेर चेंडू पाठवला. आता मग शेवटचा षटक, हा नंबरचा षटक पाहायला मिळतोय. रोशन पाटील रफ्तार का सौदागर म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जायचं गावदेव केलं टेनिस क्रिकेटमध्ये, सामन्याची सुरुवात मात्र ज्या गोलंदाजाकडून केली जायची तो मात्र गोलंदाज आता शेवटच्या षटकासाठी वापरला जातोय. आणि खरं तर ही क्रिकेटची ओळख आहे, कारण क्रिकेट हा खेळ असा आहे, तुम्हाला एका क्षणामध्ये हिरो तर एका क्षणामध्ये झिरो बनवू शकतो आणि ते पाहायला मिळतंय पुन्हा एकदा. रोशन पाटील एक जबरदस्त गोलंदाज, एक धारदार गोलंदाज. ज्या प्रकारची गोलंदाजी धार आहे गावदेव केलवणी संघाची, त्याच प्रकारची खोलवर फलंदाजी सुद्धा आहे. कारण तुम्हाला मी मगाशी म्हटलं 65 ते 70 धावा, 60 ते 65 धावा तर तुम्हाला उभ्या कराव्या लागतील जर तुम्हाला फाईट करायची असेल. मात्र 33 धावा लागले धावपलकावरती. 15 ते 20 धावा निश्चितच जोडावे लागतील. धर्मेंद्रला माहिती आहे काय करायचं आहे आणि त्याला मात्र ते आता भूमिका, त्याला आपले गेअर चेंज करावे लागतील. स्कोर एक्सेलेट करावा लागेल. पहिला चेंडू रोशन याचा, चेंडू पडला आणि पडल्यानंतर निश्चितच गुडनेस बरोबर उचली घेतली. चेंडू गेला विसावला. यष्टीपेक्षा विशाल मात्रेच्या हातामध्ये तसेच दात सुद्धा मागितली पंचांकडून, मात्र ती दात फेटाळली गेली. धर्मेंद्र याच्या निश्चितच कोठे आपण विचार केला तर वैयक्तिक जवळजवळ 4 चेंडू फेस केले तर 7 धावांवरती नाबाद केले. एक षटकाची नोंद सुद्धा आहे. मात्र आज त्यांच्या नावाला साजेचा खेळ सुद्धा होताना दिसत नाही. एक षटकार खेचला मात्र 4 चेंडू सुद्धा खेळलेत त्यांनी. हा चेंडू पुन्हा एकदा पाहू शकता लॉंगर रिझर्व मध्ये खेळून काढला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय विश्वजित पाटील. अगदी झडपमध्ये चेंडू होते. 1 धाव मिळते. 1 धावेने निश्चितच स्ट्राईक रोटेट झाली. 1 धाव मिळाली. बोम संघाला 1 धावने संघ जाऊन पोहोचतो 34च्या घरात. शेवटचा षटक मार्ग असतो. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. रोशन पाटील काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जी सुरुवात हरेश पाटील यांनी केली होती, जी सुरुवात विश्वजित पाटील यांनी केली, जी सुरुवात नितीन ठाकूर यांनी केली, तीच अगदी सांगता करताना दिसतो रोशन पाटील. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट, काय जबरदस्त डायरेक्ट हिट पाहायला मिळाली. सुमितेच्या पाठीचा झाला थोडं लेझी क्रिकेट सुमितेच्या माध्यमातून आणि 6वा आद्रा बसतो भोम संघाला. सुमित बॅक टू द डगआउट.
क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला एका क्षणात हिरो तर एका क्षणात झिरो बनवू शकतो. मग क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला निश्चितच फिटनेस ही तेवढी महत्त्वाची असेल. आताच्या क्षणात आपण जर क्रिकेटमध्ये पाहिलं तर निश्चितच तुम्हाला फिटनेसचा भरपूर अभाव दिसेल. एखादा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला ते 1 ते 2 पावलावरती कॅच असेल मात्र तो क्षेत्र पोहोचू शकत नाही आहे कारण फिटनेसचा अभाव. त्यासाठी तुम्हाला सकाळी उठून रनिंग सुद्धा करावं लागतं, 1 ते 2 किलोमीटर धावावं लागतं. मात्र ते तुम्हाला आता पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी बॅटची काढा घेते, चेंडू गेलाय फाईन लेग रिझर्व मध्ये, 1 बॉल सीमाच्या बाहेर. हा दर्जेदार चौकार. रोशन तयार, पुन्हा एकदा धर्मेंद्र याच्या हा चेंडू टपापतीचा चेंडू भिरकावलाय हरेश पाटीलच्या हातामध्ये आणि आता मात्र खेळाडू झालाय बाद. काय जबरदस्त फटका होता. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हरेश पाटीलच्या माध्यमातून. धर्मेंद्र हा मात्र खेळाडू होतोय बाद. चांगली फलंदाजी केली होती, अगदी नवसंजीवनी देणारे 2 फटके सुद्धा पाहायला मिळाले. हा फटका सुद्धा चांगला होता मात्र सापला रचला गेला होता कारण हरेश पाटील स्वतः मात्र त्या फील्डसाठी गेला होता आणि काय जबरदस्त झेल पकडला. नवीन फलंदाज भूषण केणी, अमर ठाकूर आणि भूषण केणी अशी नवीन नवक्याची जोडी. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक, पूर्वार्धामध्ये शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावा कधी लागल्या 38, षटकार आला तर निश्चितच 44 म्हणजे 25 धावांचा आव्हान. चौकार आला तर 42 म्हणजे 43 धावांचा आव्हान. सिंगल आली तर 39-40 धावांचा आव्हान. डबल आली तर 40-41 धावांचा आव्हान आणि डॉट आला तर 38-39 धावांचा आव्हान. शेवटचा चेंडू हा मात्र पडलो, सुपला शॉट. चेंडू अगदी झेल, पुन्हा एकदा जमिनीत दान. सीमारेषेला चेंडू अडवला जातो मात्र चेंडू गेला सीमाच्या बाहेर. येतोय हा शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार चौकार. खेळ समाप्त झाला आणि प्रथम फलंदाजी करताना भूम संघाने धावसंख्या धावगती लावली आहे. 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय. आव्हान छोटस असेल मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आहे भूम संघाची, अगदी आपण पाहू शकता थोडस अडचणीचा सामना करावा लागेल डेव्हिड गावदेवी केलवणे संघाला. हॅलो, 1 मिनिट अर्णव. याच्या पुढचा सामना जान्हवी 11 कालेश्री विपक्ष अजय 11 उसराई देवलोली. दोन्ही संघाने कुठे असतात प्लीज टॉससाठी या लवकर लवकर. पहिला मात्र नक्की तुम्हाला पुकार असेल टॉससाठी लवकर लवकर यायचं आहे. निश्चितच कालेश्री आपण जर विचार केला अतुल घरे त्यांचे मित्र, पेर विभागातील एक मातब्बर संघ आणि देवलोली संघाचा जर आपण विचार केला रसायन विभागातील एक दादा संघ. निश्चितच देवलोली एक्सप्रेस शुभम कदम या त्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यातील मात्र शंका नाही आहे. निश्चितच आजच्या रजनीमध्ये खेळणारे सर्व संघ आम्ही मागाची सूचना दिल्या होत्या. या संपूर्ण सामन्यामध्ये जो संघ हाय स्कोर करेल त्याला मात्र शेवटच्या क्षणी बाय दिली जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. मित्र 42 धावा जर 43 धावांचं आव्हान असेल तर पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालतोय केलवणे गावातील अनेक गोड आवाज चेतन स्वामी यांच्याकडे.
हॅलो. क्रिकेट रसिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2024 दिनांक 16, 17, 18, 19 फेब्रुवारी 2024 या दिवशी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. सामन्याचे ठिकाण राहणार आहे मातोश्री मैदान चिरनेर, खारपाडा रोड, उरण. या सामन्याची प्रवेश फी असणार आहे 12,000 रुपये आणि प्रथम पारितोषिक असणार आहे ते तब्बल 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक असणार आहे 50,000 रुपये. तृतीय पारितोषिक असणार आहे 25,000 रुपये. तसेच चतुर्थ पारितोषिक असणार आहे ते 25,000 रुपये. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी सायकल असणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असणार आहे. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा एअर कूलर असणार आहे. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे आणि मला वाटतं हे सामने यूट्यूबच्या माध्यमातून खेळले जाईल. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 8 संघ तालुका ओपन राहतील व 24 संघ ग्रामीण राहतील. एखादा संघ आला नाही तर त्याच्या जागी दुसरा संघ खेळवला जाईल. थ्रो गोलंदाज बाद केले जाईल. ट्रॅक, टी शर्ट आणि शूज असल्यास 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे. फी 5,000 रुपये जमा केल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जाणार नाही. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा राहील. वेळेनुसार त्यांच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन सर्व टीम्सनी या स्पर्धेमध्ये भाग घ्याल अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच या दरम्यान टॉस विन होतोय दोन्ही टीम सोबत. जानी इलेव्हन कालेश्री विपक्ष अजय इलेव्हन उसराई देवलोली यांच्या दरम्यान मी विनंती करतो सुरेश शिवकर साहेबांना की तुमच्या मध्ये नक्कीच चांगला प्रदर्शन राहिला या खेळाचा आणि मात्र अप्रतिम फटका क्लास क्रिकेटचा क्लास मध्ये दाखवताना हरेश पाटीलच्या बॅटमधून पहिला झालाय तडाखा. सावकार साऱ्यांची वाट लावतो. तर नक्कीच आल्याला चौकार डोकला फलंदाज हरेश पाटील. गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली राहिली होती आणि फलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खेचताना फलंदाज हरेश पाटील ऑन फायर झालाय. पहिल्या चेंडूवर 4 धावा तर संघाला नेऊन पोहोचवलाय 1-5. जे घरात मात्र नक्कीच सस्तात पडलाय. गोल्डन विकेटची शिकार मात्र नक्कीच केली गेली होती सुमित पाटीलच्या माध्यमातून. चौथा चेंडू फेकणे सज्ज राईट ओव्हर द विकेट फेस करेल हरेश पाटील ऑन स्ट्राईक. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र नक्कीच उचली न घेणार चेंडू चांगली मात्र नक्कीच किपिंग करताना यष्टींच्या पाठीमध्ये यष्टीसक आणखीन एक डॉट चेंडू. पहिल्या चेंडू मात्र नक्कीच चौकार घेतला. त्यानंतर मात्र चांगली कमबॅक राहिला गोलंदाज सुमित पाटील याचा. शेवटचा अंतिम चेंडू 5 धावा. 5 चेंडू मध्ये नक्कीच धावा खर्च केल्या तर 5 धावा 1 विकेट. स्ट्राईकला हरेश पाटील गोलंदाज सुमित पाटील. अद्यापर्यंत विचार केला तर चांगली गोंदी राहिली सुमित पाटील याची. अप्रतिम फटका परंतु जेलकरी क्षेत्ररक्षक नॉमॅन्स लँड मध्ये नक्कीच 1 धाव कंप्लीट केले गेले. 1 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. 6 धावा 6 चेंडूचा वाज विकेट झालाय. 6 चेंडू मध्ये धावा लागल्या धावपलकावर फक्त 6. एक चांगला षटक जे षटकाची मात्र सुरुवात पाहिजे होती टीम जय हनुमान भोम सांगाला ती मात्र नक्कीची गरज. 24 चेंडू 37 धावा 24 चेंडू 4 षटकांमध्ये मात्र नक्कीच 37 धावाची करायची आहेत टीम गावदेवी केलेल्या संघाला. चला स्पीडअप करा पंच एकदा मात्र त्यांना ऑन करा. वैयक्तिक पहिलं तर सांगिक दुसरं स्टेटिंग होणार आहे. बॉल ट्रॅक वरती असेल जय हनुमान भोम संघाकडून ऋतिक पाटील. सुमित पाटील मात्र चांगली गोंदीची का ऋतिक पाटील काय करतो हे बघूया. कारण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच बॉलवर लायलाय सुमित पाटील याचा. पण या षटकामध्ये ऋतिक पाटील काय करेल हे मात्र नक्कीच मोठं प्रश्नचिन्ह असेल. स्ट्राईकला नो डाऊट हरेश पाटील 5 धावांना खेळतो. संघाला नेऊन पोहोचलाय 6 आकड्यावर. 24 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 37 धावा 24 चेंडू 37 धावा. गेम ऑन नक्कीच मात्र झालाय. चांगलाच पहिला षटक राईट ओव्हर द विकेट ऋतिक पाटील. पहिला चेंडू आणि लिडिंग एच पंचांचा इशारा विकेट. एक गोल्डन विकेट मित्र म्हणून हरेश पाटील सस्तात परतलाय. अजून एक धक्का बसला टीम गावदेवी केलो संघाला. डीजे मास्टर
पाटीलचा मोठा धक्का टीम गावदेवी किनोस संघाला मात्र नक्कीच बसलाय. 6 आकडेवर दुसरा गडी गार झालाय टीम गावदेवी किनोस संघाचा हरेश पाटील स्वस्तात मात्र नक्कीच परतलाय. तर चौथ्या क्रमांकावर नक्कीच आलाय सिद्धेश पाटील. जर विचार केला संडेला मॅच झाली होती गोवटणे विरुद्ध 5 चेंडूमध्ये 5 षटका ठोकले होते. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 55 धावा करायच्या होत्या पिरकोणी विरुद्ध. या खेळाडूने हरेश पाटीलने फक्त सिंगल काढून दिली. त्यानंतर 5 चेंडूमध्ये 5 षटका ठोकून मात्र नक्की तो सामन्याला कलाटणी दिली होती. तोच सिद्धेश पाटील ऑन स्ट्राईक झालाय. लगातार 3 मॅन ऑफ द मॅच त्या मात्र टुर्नामेंट मध्ये नक्कीच या खेळाडूने पटकावली होती. तोच ऑन स्ट्राईक बेट्स बॅट्समन सुद्धा नक्कीच या खेळाडूला मिळालं होतं. सिद्धेश पाटील हरेश पाटील बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच मैदानावरती सिद्धेश पाटील काय करते पाहूया. कारण येणार 23 चेंडू आणि 37 धावांची गरज. 23 चेंडू 37 धावा. आव्हान मात्र नक्की छोटे असेल परंतु ते करण्यासाठी मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल. ती मेहनत मात्र नक्कीच भोम संघ करताना चांगला चेंडू डिफेन्स केला हलक्यात मात्र पुश केलाय. एक धाव मात्र कंप्लीट केली. एका धावाने मात्र स्कोर काढली. धाव आणखीन एक जोडली जाईल. धावा लागला स्कोर काढली 7 धावा 2-7. जी अवस्था मात्र नक्कीच हरेश पाटीलनी गोलंदाजी मध्ये केली होती तीच मात्र करताना आता जय हनुमान भोम संघ. कारण जर पहिल्या षटकाचा विचार केला होता तर 12 धावसंख्या फक्त खर्च केल्या होत्या. परंतु जर विचार केला जय हनुमान भोम संघाचा पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आणि 1 विकेट. तिसरा चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू पाडल्यानंतर मात्र नक्कीच उचली घेण्या चेंडू आणखीन एक डॉट पूर्णपणे दबाव टाकलाय अक्षय ठाकूर आणि टीम गावदेवी किनोस संघासमोर. कारण जर विचार केला हरेश पाटील अजय घरत बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच थोडंफार शांत वातावरण मैदानावर नक्कीच झालाय. कारण अजय घरत आणि हरेश पाटील ही विकेट नक्कीच मोडायची होती परंतु त्याला मात्र सतत परत बाद केलाय. ऋतिक पाटील सुमित पाटील कट केलाय आणि दन 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 करत चौकार मात्र नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्यात. थोडीफार मात्र नक्कीच खराब थ्रो. 2 धावा आणखी जोडले स्कोर करवती. धावा लागल्या स्कोर करवती 9 धावा. नक्कीच भूषण केने याच्यासाठी मात्र नक्कीच सुवर्ण संधी असेल. प्रत्येक कॅच साठी मात्र नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक केलाय. धावा लागल्या स्कोर करवती 9 धावा. अजूनपर्यंत विचार केला धावांचा तर लीडिंग एज आणि मात्र आणखीन एक विकेट. अक्षय ठाकूर बाद झालाय फलंदाज. तिसरा धक्का बसलाय टीम गावदेवी किनोस संघाला. हाय दैया मार डाला. तर नक्कीच ऋतिक साठी मात्र नक्कीच बक्षीस आला इथं. समीर नारिंगकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आला इथं. ही विकेट मात्र नक्कीच खूप इम्पॉर्टंट होती. ती विकेट मात्र नक्कीच पटकावली गेली कारण विचार केला हरेश पाटील त्यानंतर मात्र अक्षय ठाकूरची विकेट. इनफॉर्म फलंदाज अक्षय ठाकूर या मैदानात मात्र नक्कीच त्याचा बोलबाला आलाय पण तो आता मात्र सस्तात परतलाय. मात्र जर विचार करा अक्षय ठाकूरचा फक्त 3 धावा 9 धावा लागल्या स्कोर करवती. शेवटचा अंतिम चेंडू फेस करेल अमर पाटील. येणारे 19 चेंडू आणि 34 धावांची गरज. 19 चेंडू 34 धावा. चांगला फटका देखना फटका चाललाय दन 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 करत. अजून एक अमर पाटीलच्या बॅट मधून आल्या मात्र चौका ठोकला. डीजे मास्टर्स डीजे सचिन
आता समावलाय. पहिला चेंडू डॉट फेकला, लोअर फुलटॉस होता. समीकरण आता येऊन टेपलाय 17 चेंडू 30 धावा, 30 धावा 17 चेंडू. जर विचार केला तर 5 षटकामध्ये फक्त 43 धावाच्या करायच्या होत्या, परंतु आता समीकरणाचा विचार केला 17 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 30 धावा 17 चेंडू. चांगला सामना मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. डेव्हिड एलेवन गावदेवी केलवणे विपक्ष जय हनुमान भोम हा मात्र नक्की सामना रंगलाय. 17 चेंडू मध्ये 30 धावांची अद्याप गरज आहे. चांगला चेंडू अजून एक स्विंग अँड मिस. सिद्धेश पाटीलला मात्र नक्की जगून ठेवलाय. लगातार 2 चेंडू डॉट. अमर ठाकूरच्या माध्यमातून जे काम केलं होतं सुमित पाटीलाने, जे काम मात्र केलं होतं ऋतिक पाटीलाने, त्याचे पावला पाऊल ठेवताना मात्र नक्कीच अमर ठाकूर लगातार 2 चेंडू डॉट विकताना. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा, त्यानंतर 7. अजून एक हॅट्रिक. 3 चेंडू 3 डॉट पूर्णपणे जगून ठेवलाय सिद्धेश पाटील सारख्या फलंदाजाला. जो सिद्धेश पाटील जर विचार केला तर इन्फॉर्म फलंदाज आज गावदेवी संघाकडून खेळतोय, पण तो आज मात्र जगून ठेवलाय गोलंदाज अमर ठाकूरने. लगातार 3 चेंडू डॉट. पूर्ण दर्पण आणि मात्र नक्कीच दर्पण या मॅचचं स्पेशल मात्र नक्कीच त्याच्या अंगावरती आलाय. येणारे आता चेंडू असतील अजून एक, परंतु पंचांचा इशारा आलाय. अव्वंतर चेंडू अव्वंतर धावेमध्ये भर. एकदम आणखी जवळ एका धावे संघ जाऊन पोहोचलाय. 14 धावा. नक्कीच स्पेशल टाकण्याचा प्रयत्न पंचांमध्ये मात्र नक्कीच ठेवला होता, परंतु पंचाने मात्र नक्कीच अपील फेटावली आणि पंचाचा इशारा आलाय. अव्वंतर चेंडू वाईट चेंडूचा मारा एकदम आणखी जोडली गेली. समीकरण जाऊन पोहोचलाय 14 धावा आणि येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. 15 धावा 29 धावा, 15 चेंडू 29 धावांची गरज. आणि लिडिंग एज नशिबाचा. एक तर पलीकडे दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दन 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 करत चौकार येतो. नशिबाचा चौकार सिद्धेश पाटीलच्या बॅट मधून. डीजे मास्टर डीजे पूर्णपणे जखून ठेवला आहे सिद्धेश पाटील सारख्या फलंदाजाला या गोलंदाज अमर ठाकूर याने. 13 चेंडू 24 धावा. हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या मात्र नक्कीच भेटीला आलाय. जय हनुमान बोम विपक्ष टीम डेव्हिड एलेवन गावदेवी केलवणे संघ. जर विचार केला 5 चेंडूचा तर 5 चेंडू फक्त 6 धावा आणि एक मात्र नक्की त्यामध्ये नशिबाचा चौकार मात्र नक्कीच आलाय. शेवटचा अंतिम चेंडू फेस करेल ना अमर पाटील. आणखीन एक डॉट चेंडू पडल्यानंतर अजून एक स्विंग आणि मिस झालाय. शेवटचा चेंडू सुद्धा मात्र नक्कीच डॉट फेकलाय. धावा लागल्या धाबोलकर फक्त 19 धावा. समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा. 12 चेंडू 12च्या सरासरीने मात्र नक्कीच पल्ला गाठायला लागेल टीम डेव्हिड एलेवन गावदेवी केलवणे संघाला. हाय व्होल्टेज सामना. समीकरण इनिंगचा जर विचार केला होता तर 5 षटक म्हणजे 30 चेंडू मध्ये 43 धावांचं माफक आव्हान, परंतु आता जर विचार केला तर फक्त 12 चेंडू मध्ये 24 धावा. दबदब मात्र नक्कीच राहिला गोलंदाजी. तर विचार केला तर सुमित पाटील, ऋतिक पाटील, त्यानंतर मात्र नक्कीच अमर ठाकूर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल खेळाडूचं, कारण आपल्या फिरकीच्या जोरावर मात्र नक्कीच नाचवलाय फलंदाज सिद्धेश आणि अमर याला. 12 चेंडू 24 धावा. 24 धावा 12 चेंडू. गेम ऑन मात्र नक्कीच झालाय. चला स्पीडअप करा पंच. तुमचा मात्र टाइम मात्र नक्कीच अलर्ट असेल. फिल्डिंग करा संघ जय हनुमान भोम. चला लवकर फिल्डिंग सजून घ्या. 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. अद्याप कोणतेही संघ
जिंकला असेल कोणताही संघ हरला असेल, कारण हार मानण्याची ताकद अजून क्रिकेटमध्ये तरी कोणाची झाली नाहीये. 12 चेंडू 24 धावांची गरज. पॉइंट ट्रॅक वरती आलाय चौथा षटक घेऊन प्रसाद पाटील. तर ऑन स्ट्राईक असेल सिद्धेश पाटील. 12 चेंडू 24 धावा. राईट राऊंड ते विकेटने मारा करेला. 12-24. पहिला चेंडू चांगला फटका, देखना फटका, लोअर फुलटास होता. एक धाव मात्र पलून काढली. दुसरा प्रयत्न असेल. चांगला थ्रो. फक्त ना फक्त एक धाव कंप्लीट केली. धावा लागले धावपळ एका धावेनं. 20 धावा. 23 धावांची अद्याप गरज. 11 चेंडू 23 धावांची गरज. जर विचार केला तर स्वप्नात जीवन मागून मिळत नाही, ते मिळवण्यासाठी मात्र मेहनत करावी लागते. ती मात्र मेहनत आज मात्र सिद्धेश पाटील आणि अमर पाटीलला करावं लागेल. कारण जर विचार केला तर टीम पूर्णपणे संकट सापडलाय. इथून मात्र संकटमोचीन इनिंग मात्र नक्कीच खेळावं लागेल सिद्धेश पाटील आणि अमर पाटीलसाठी. ती इनिंग कोण खेळला आणि संघाला कोण जिंकून देईल हे मात्र येणारे 11 चेंडू सांगेल. चांगला फटका, देखना फटका, क्लास क्रिकेटचा मात्र दाखवताना पण त्याच्याकडे फील्डर आहे. चेंडू उचलेल फेकील. चांगला थ्रो. तो पूर्ण एक धाव आणखी जोडले जाईल. धावा लागेल धावपळ एका धावेनं. 21 धावा समीकरण विन टेपला आहे. येणारे 10 चेंडू 22 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज सामना. 43 धावा जवळ जवळ डिपेंड करताना मात्र आता जय हनुमान भूम संघ. परंतु सिद्धेश पाटील कधी क्षमता आहे ती गुणवत्ता आज मात्र सिद्ध करावं लागेल सिद्धेश पाटीलला. चेंडू पायाला आदळलाय परंतु पंचांचा इशारा आलाय. नॉट आउट. आणखीन एक धाव जोडली गेली. आता समीकरण येऊन टेपला. येणार 9 चेंडू आणि 21 धावा. पंचांचा मात्र आणखीच इशारा आला. एक बाईच्या स्वरूपात धाव मिळाली. नौ चेंडू 21 धावा. 21 धावा 9 चेंडू. उम्मीद और कोशिश दोनों लगाई रखिया. पूरी हुई तो जीत वरना सीख. या मॅच मधून मात्र नक्कीच तुम्हाला दिली जाईल, कारण मेहनत केली तर मात्र नक्कीच या धावा सुद्धा तुम्हाला चेस करता येतील. चांगला चेंडू फुल टॉस चेंडू होता पण तो पंचांचा इशारा येणं बाकी असेल. पंचांचा इशारा आला क्वालिफाय पंच. अजून एक आव्हान. चेंडू धाव जोडली जाईल स्कोर कार्ड होती. धावा लागल्या 23 धावा. पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. पाणी घेऊन जायचंय 12वा प्रतिनिधी. डीजे मास्टर तर नक्कीच हा षटकार मात्र नक्कीच आलाय. मी पहिलेच म्हटलं होतं एक चला स्पीडअप करा लवकर लवकर. आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला सूचना आल्यात वारंवार. एकदा ऑन करा नक्कीच. मी विनंती करतो नक्कीच तुमचा टाइम आलेट असेल. जय हनुमान भूम संघ. षटकार डोकलाय फलंदाज अमर पाटीलने. पुन्हा एकदा जिवंत ठेवलाय टीम डेव्हिड 11 गावदेवी केरळ संघाला. मी पहिलेच म्हटलं होतं मेहनत करावी लागेल. एखादा मोठा फटका आला ना पुन्हा एकदा
कमबॅक करून देऊ शकतो आणि तो मात्र कमबॅक करून दिलाय फलंदाज अमर पाटील एक चौकाने मात्र नक्की षटकार ठोकलाय आल्याला मात्र जर विचार करता अद्याप 4 चेंडूमध्ये 11 धावा खेळतोय अमर पाटील चांगला चेंडू ब्लॉकवर चेंडू खोदून काढायचा प्रयत्न एक धाव मात्र कंप्लीट केली फक्त एक धाव मिळेल एका धावने स्कोर करून आणखीन एक धाव जोडली जाईल धावा लागली धपलकावर तब्बल 30 धावा जर विचार केला समीकरणाचा तर 7 चेंडू आणि 13 धावांची गरज 7 चेंडू 13 धावा 13 धावा 7 चेंडू एक हाय व्होल्टेज सामना जय हनुमान बहु विपक्ष टीम डेव्हिड एलोना गावदेवी केलोनी संघ शेवटचा अंतिम चेंडू चौथ्या षटकातील चांगली गोंधीच्या आधी पण राहिले कारण षटकार ठोकलाय फलंदाज अमर पाटीलने परंतु जर विचार केला तर फक्त धावा लागल्या धपलकावर 30 धावा 5 चेंडू मध्ये अद्याप 11 धावा खर्च केला त्या खेळून सिद्धेश पाटील ऑन स्ट्राईक चांगला फटका देखना फटका सरळ दिशेने परंतु त्यांनी नक्कीच फिल्डर असेल चेंडू उचलेल फेकेल एक धाव मात्र कंप्लीट केली एका धावने स्कोर कार्ड होते आणखीन एक धाव जोडली धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 31 धावा 6 चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू 12 मात्र आता कोणाचे वाचतील हे मात्र नक्कीच आपण या षटकामध्ये बघूया जर विचार केला तर 6 चेंडू 12 धावा कठीण नाहीये परंतु सोपं सुद्धा नसणार आहे कारण आतापर्यंत जर विचार केला ना तर चांगली गोंधळ झालेली आहे या चारी गोंधळाकडून पहिल्या षटकामध्ये 6 धावा सुमित पाटीलने त्यानंतर ऋतिक पाटील दुसरा षटक फेकला होता त्यानंतर 7 धावा त्यानंतर अमर ठाकूर आला अप्रतिम गोंधळी केली होती फक्त 6 धावा त्यानंतर प्रसाद पाटील तब्बल 12 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये फक्त 12 म्हणजे डबल डिजिट मध्ये मात्र या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्यात आता समीकरण येऊन टेपलाय 12 तर मात्र नक्कीच तुम्ही मागच्या ओव्हर मध्ये काढला अद्याप 12 धावांची गरज सिद्धेश पाटील ऑन स्ट्राईक 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज या खेळाडू सिद्धेश पाटीलकडे क्षमता गुणवत्ता सगळं आहे परंतु आज मात्र सिद्ध करावं लागेल सिद्धेश पाटीलसाठी कारण विचार करा सिद्धेश पाटीलचा आज मात्र फक्त एक चौकारशी खेळतोय आणि 2 सिंगल शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी अमर ठाकूर ज्या खेळाडूने 6 फक्त धावा खर्च केल्या होत्या चांगला फटका देखना फटका गुड नाटक और सिद्धेश पाटील का सिक्सर देख आला बिग हिट षटकार डीजे मास्टर मी पहिल्याच म्हटलं होतं या खेळाडूकडे गुणवत्ता आहे ठासून भरलेला आहे पण तुझे आज मात्र सिद्ध करावं लागेल आणि पहिल्या चेंडूवर घुटना टेक आणि सिद्धेश पाटील का सिक्सर टेक पहिल्या चेंडूवर मात्र नक्की षटकार ठोकलाय फलंदाज सिद्धेशाने चांगला चेंडू चाकवा चेंडू मात्र पंचांचा इशारा आणखीन एक अव्वंतर चेंडू अव्वंतर धावेमध्ये बरं एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड धावा लागल्यात 38 धावा 38 टला सप 3 विकेट्स टीम डेव्हिड एलोना गावदेवी केवळ संघ चांगला कमबॅक राहिला त्या 2 षटकामध्ये विचार केला तर प्रसाद पाटील मध्ये नक्की सुरुवात झाली होती 12 धावा त्यानंतर मात्र आल्या अमर ठाकूर याच्यावर षटकार ठोकला सिद्धेश पाटीलने 5 चेंडू 5 धावा हा व्होल्टेज सामना शेवटच्या अंतिम षटकापर्यंत आणि अंतिम चेंडू पण जाताना हा सामना 5 चेंडू 5 धावा आणि स्ट्राईक सिद्धेश पाटील चांगला फटका देखना फटका चाललाय सीमा रेषा पार सिद्धेशच्या बॅट मधून आलाय हा बिग हिट षटकार डीजे मास्टर मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा सिद्धेश पाटील ने दाखवून दिलाय कारण जर विचार केला 4 षटकामध्ये पूर्णपणे झाकून ठेवला तर पण अंतिम षटकामध्ये 3 चेंडू मध्ये फक्त हा गेम फिनिश केलाय चला पब्लिकला विनंती करतो तुम्ही नक्कीच ग्राउंड सोडायचं आहे 1 मिनिट चेतन स्वामी थांबवतोय या दरम्यान केलोनी गावातील आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संतोष हरिकोळी साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं विनंती करतो नमेश पाटील यांना की आपण संतोष कोळी यांना सन्मानित करून घ्यायचं आहे केलोनी गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जात आहे
संतोष कोळी साहेबांचं देखील चला शुभस्वागत मी विनंती करतो. करतो कालच्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. कालच्या दिवसाचे बर्थडे बॉय संतोष कोळी साहेबांना देखील सन्मानित केलं जात आहे मंचकावरती. ऋतिक पाटील जय हनुमान भूम संघाचा या तुमच्यासाठी 500 रुपये लावले होते. ऋतिक पाटील हे तुम्ही मात्र नक्कीच 500 रुपये पटकावले आहेत. तर या सामन्याचा सामनावीर 2 षटक फेकले आणि 3 विकेट आणि फलंदाजी करताना 5 धावांची एक बारदार केली. हरेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. यायचा हरेश पाटील. ऋतिक पाटील या. ऋतिक पाटील जय हनुमान भूम. ऋतिक पाटील कुठं असतील प्लीज लवकर लवकर या. चला मैदान सोडायचं लवकर लवकर. पब्लिक प्रेक्षक माय बाबा थोडंफार आम्हाला सुद्धा सपोर्ट करा. चला लवकर लवकर मैदान सोडा. प्रेक्षक माय बाबा विनंती करतो तुम्हाला वारंवार. चला नेक्स्ट मॅच ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला लवकर लवकर वारंवार विनंती करतो. प्रेक्षक माय बाबा प्लीज थोडंफार सपोर्ट करा. कारण फिल्डिंग करणारा संघ मात्र मैदानावरती उतरलाय. या सामन्यात सामनावीर नो डाऊट हरेश पाटील. 2 षटक 3 विकेट आणि 5 धावांची बारदार केली.